श्री दक्षिणा कालिका दिनदर्शिकेचं प्रकाशन नुकतंच मोठ्या थाटात मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडले। श्री दक्षिणा कालिका दिनदर्शिकेचं प्रकाशन निलगार ज्ञातिसंस्थेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे निलगार समाजाचे ट्रस्टी नारायणराव काळपगार हे होते। निलगार ज्ञातिसंस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र चौडेकर यांच्या हस्ते फीत कापून दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं। यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धराम शरणप्पा कोनापुरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ गीता सुंदाळम, युवक संघटनेचे उपाध्यक्ष दत्तोबा कल्याणकर, ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास चिंतनपल्ली, सेक्रेटरी मल्लिकार्जुन गोगी, जॉईंट सेक्रेटरी श्री दयानंद अल्लोळी, श्रीनिवास आडके आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रकाशनासाठी नारायणराव काळपगार, गोपाळ कालेकर, श्रीनाथ मिरणम आदींनी परिश्रम घेतले। या दिनदर्शिकेचं वेगळेपण काय आहे हे ट्रस्टी नारायणराव काळपगार यांनी सांगितलं। मी नारायण अंबाजी काळपगार, निलगार ज्ञाती संस्थेचा कायम विश्वास। आज रोजी आमच्या कालिका देवीच्या प्रांगणात दक्षिणा कालिका दिनदर्शिका याचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता। आम्ही आमच्या कालिका मंदिरातर्फे गेल्या 10 वर्षापासून दिनदर्शिका प्रकाशित करीत आहोत। दिनदर्शिका काढायचा उद्देश आमच्या ह्या मंदिर संकुलात ज्या काही मंदिर आहेत, दक्षिणा कालिका मंदिर, वरदविनायक मंदिर, श्री कालभैरव मंदिर, लक्ष्मी विष्णू मंदिर, सरस्वती मंदिर, सदर ह्या मंदिरामध्ये दररोज ज्या काही पूजा होतात त्याची माहिती भक्तगणांना व्हावी म्हणून आम्ही सदर दिनदर्शिका काढायचं ठरवलं। त्याप्रमाणे हा उपक्रम सतत चालू आहे। सदर दिनदर्शिकेमध्ये कालिका मंदिरात दर महिन्याच्या शुद्ध अष्टमी, वद्य अष्टमी, पौर्णिमा व अमावस्येला मूळ मूर्ती अभिषेक आणि लक्ष्मी विष्णू मंदिरात शुद्ध दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदा, वद्य प्रतिपदा, शुद्ध द्वादशी, वद्य द्वादशी आणि पौर्णिमा या दिवशी मूळ मूर्ती अभिषेक आणि दक्षिणा कालिका मंदिरात दर शुद्ध अष्टमी आणि वद्य अष्टमीला मूळ मूर्ती अभिषेक आणि गणपती मंदिरात संकष्ट चतुर्थीला मूळ मूर्ती अभिषेक आणि सरस्वती मंदिरात शुद्ध पंचमी, वद्य पंचमीला मूळ मूर्ती अभिषेक ह्याप्रमाणे आमचा उपक्रम असतो आणि ते लोकांना माहिती राहावी आणि आठवण यावं त्या कॅलेंडर पाहिल्यावर म्हणून आम्ही सदर कॅलेंडरमध्ये संपूर्ण हा तपशील छापलेला आहे। आणि आमच्या ह्या मंदिरात प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 3च नवरात्र साजरे केले जातात, परंतु आमच्या मंदिरात आम्ही 4 नवरात्र साजरे करतो। एक चैत्र शुद्ध प्रतिपदा वसंत नवरात्र, त्याच्यानंतर आश्विन शारदीय नवरात्र आणि जुलै आषाढमध्ये वाराही नवरात्र आणि पौष महिन्यात शाकंभरी नवरात्र असे 4 नवरात्र साजरे करतो। आणि दररोज कोणती पूजा होती ही लोकांना माहिती व्हावी म्हणून त्याचं पूर्ण विवरण ज्या त्या महिन्याच्या रकान्यात आम्ही दिलेलं आहे। आणि तसेच लक्ष्मी विष्णू मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात पुरुषोत्तम मास म्हणून त्या विष्णू महाराजांचे जे दशावतार आहे त्या दशावताराची दररोज एक अवताराची पूजा केली जाते। ह्याचं संपूर्ण आम्ही विवरण सदर दिनदर्शिकेत दिलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण भक्तगणांना याची माहिती होते आणि आम्ही सदर कॅलेंडर इथे विक्रीसुद्धा उपलब्ध आहे। ज्या भक्तगणांना कॅलेंडर घ्यायचं असेल तर आमच्या ह्या कॅबिनमध्ये तुम्हाला 50 रुपयाला एक कॅलेंडरसुद्धा मिळेल, तर याचा लाभ घ्यावा।